नमस्कार. ओम नमो रामा. ओम नमो रामा. नमो रामा. नमो रामा. नमो रामा. मी अलकनंद दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड मराठी गद्य सर्ग 12 यज्ञाची तयारी. त्यानंतर बराच काळ लोटल्यानंतर रम्य वसंत ऋतू सुरू झाला. तेव्हा राजाने यज्ञ करण्याचा निश्चय केला. देवाप्रमाणे कांती असलेल्या विप्रवर ऋषभृंगांना त्यांनी मस्तक वाकवून नमस्कार केला व वंशरक्षणाकरता आणि पुत्रप्राप्तीकरता विनंती केली की त्याने यज्ञाचे संचालन करावे. ठीक आहे असे म्हणून ऋषभृंग ऋषींनी त्यांना संमती दिली. ऋषभृंग पृथ्वीपती दशरथाला म्हणाला, यज्ञाची सामग्री गोळा करण्यात यावी. अश्वमेध यज्ञाचा घोडा मोकळा सोडण्यात यावा. सरयू नदीच्या उत्तर तीरावर यज्ञभूमी निर्माण करण्यात यावी. तेव्हा राजाने सुमंत्राला म्हटले, वेदविद्या पारंगत ब्रह्मवादी ऋत्विज ब्राह्मणांना तुम्ही लवकर बोलावून आणा. सुयज्ञ वामदेव, जाबाली, काश्यप, पुरोहित, वशिष्ठ आणि इतर जे श्रेष्ठ ब्राह्मण असतील त्यांना बोलवा. सुमंत्र त्वरित काम करणारा होता. त्याने जाऊन सर्व वेद पारंगत ब्राह्मणांना बोलावून आणले. त्यांची पूजा करून धर्मात्मा दशरथ राजा मधुरवाणीने धर्मार्थयुक्त असे म्हणाला, पुत्राकरता दुःखी असल्यामुळे मला काही सुख वाटत नाही. म्हणून पुत्रप्राप्तीकरता अश्वमेध यज्ञ करावा असा माझा विचार आहे आणि त्याप्रमाणे अश्वमेध यज्ञाचा आरंभ करण्याची मी इच्छा करतो. ऋषीपुत्र भृंग ऋषीच्या प्रभावाने माझे मनोरथ पूर्ण होतील अशी माझी खात्री आहे. दशरथाच्या बोलण्याची वशिष्ठादी सर्व ब्राह्मणांनी फार उत्तम असे म्हणून प्रशंसा केली. तेव्हा ऋषभृंगांनी महर्षी दशरथ राजाला पुन्हा सांगितले की, महाराज, यज्ञ सामग्रीचा संग्रह करावा. अश्वमेध यज्ञाचा घोडा मोकळा सोडण्यात यावा. सरयू नदीच्या उत्तर तीरावर यज्ञभूमी निर्माण करण्यात यावी. पुत्राकरता तुमच्या मनात असे धार्मिक विचार आले म्हणून तुम्हाला अमित पराक्रमी 4 पुत्र होतील. ब्राह्मणाचे ते भाषण ऐकून दशरथ राजा फार आनंदी झाला. मोठ्या हर्षाने तो मंत्र्यांना म्हणाला, गुरुजनाच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही माझ्याकरिता लवकर यज्ञाची सामग्री एकत्र करा. समर्थ वीराच्या संरक्षणाखाली यज्ञाचा घोडा मोकळा सोडा. उपाध्यायांनी त्यांचे बरोबर जाऊ द्या. सरयूच्या उत्तर तीरावर यज्ञभूमी तयार करा. यथाविधी शांतिकर्माचे अनुष्ठान करा, म्हणजे यज्ञाचे निवारण होईल. अशा श्रेष्ठ यज्ञात विघ्न उत्पन्न करणारे प्रमाद होणार नसते.
तर सर्वच राजांनी हा यज्ञ केला असता. म्हणून ब्रह्मराक्षस यज्ञात विघ्न आणण्याकरता दोष शोधितच असतात. विधिहीन होणारा यज्ञ यजमान तत्काल नाश पावतो. म्हणून माझा यज्ञ विधीपूर्वक पार पडेल असे करा. तुम्ही अशी तयारी ठेवा. तेव्हा ठीक आहे असे म्हणून सर्व मंत्र्यांनी राजराजेश्वर दशरथ म्हणण्याचा आदर करीत त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व व्यवस्था केली. नंतर ब्राह्मणांनी सुद्धा धर्मज्ञ नृपश्रेष्ठ दशरथाची प्रशंसा केली व त्याची अनुमती घेऊन ते जसे आले तसे निघून गेले. ब्राह्मण गेल्यानंतर मंत्र्यांना निरोप देऊन महाबुद्धिमान दशरथ राजाने आपल्या महालात प्रवेश केला. धन्यवाद. नमस्कार.